नमस्कार STC फॅमिली. चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मीत आणि मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे. मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसूभरही शंका नाही. पण ग्रँड मॅरेज पर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नकोत म्हणजे झालं. आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका. या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 110वा भाग. भूमिकाला घरी यायला झाला उशीर. माया, तुला कदाचित हे माहीत नसेल, पण जेव्हा तुझ्या सासऱ्याचं आणि सासूबाईंचं लग्न झालं होतं त्यावेळी ज्या इव्हेंट प्लॅनर्सनी लग्नाची व्यवस्था केली होती ते देशातले खूप मोठे नावाजलेले इव्हेंट प्लॅनर्स होते आणि आजही आहेत. आणि म्हणूनच त्याच इव्हेंट प्लॅनर्सनी या लग्नात पण सगळी व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. आजोबांनी आता गंभीर चेहऱ्याने तयारीबद्दल बोलायला सुरुवात केली. काय सांगता आजोबा? म्हणजे तेच सप्लायर्स, तेच कॅटरर्स आणि तेच डेकोरेटर्स? मी थोडा गोंधळून विचारतो. हो बाळा, त्यावेळी ज्यांनी लग्नाचा मंडप सजवला त्यांनीच हा मंडप सजवणं किती छान राहील हे. तुमच्या लग्नाचा मंडप पण तेच सजवतील ज्यांनी तो सुंदर फुलांनी सजवलेला मंडप तयार केला होता ज्यात तुझ्या आईबाबांनी सप्तपदी घेतली होती. आजोबा हसून म्हणाले. आजोबा, किती सुंदर कल्पना आहे ही. मी कल्पनाही करू शकत नाही की हे सगळं कसं असेल. तेव्हा तुम्ही किती मेहनत घेतली असेल. मायाच्या चेहऱ्यावर एकच आश्चर्य उमटलं. लग्नाशी निगडीत एक एक गोष्टी, इव्हेंट प्लॅनर्स, मंडप, डेकोरेटर्स, केटरर्स जसं जसं बोलण्यात ऐकण्यात येत होत्या तसं तसं तिचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे याची तिला पुन्हा पुन्हा जाणीव होत होती. आणि त्या भावनेनी तिच्या मनात आनंदाच्या उमटणाऱ्या त्या लहरी तिला एका सर्वोच्च आनंदाची अनुभूती देत होत्या जो तिने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. मीत, उद्या परवामध्येच त्या इव्हेंट प्लॅनर्ससोबत आपली मीटिंग फिक्स करून घे. त्यांना इथे घरीच बोलावू मीटिंगसाठी. म्हणजे कसं सगळं निवांत सविस्तर डिस्कस करता येईल. दिवस कमी आहेत. आता लवकरात लवकर हालचाल करायला हवीये. आजोबा पुढे म्हणाले. हो दादू, मी माझ्या सेक्रेटरीला सांगून आपली मीटिंग फिक्स करून घेतो. तोपर्यंत आपण पण सगळे आपापल्या कल्पना म्हणजे लग्नात काय काय कसं कसं हवंय याची थोडी बहुत यादी करूयात. म्हणजे मीटिंगच्या वेळी ते इव्हेंट प्लॅनर्सना सांगता येईल. मीत म्हणाला. हे अगदी बरोबर बोललास मीत. आजोबांनी मीतच्या मताला दुजोरा दिला. अरे, हे सगळं ठीक आहे, पण भूमिका का नाही आली तुमच्यासोबत? आजोबांनी पुढे विचारलं. दादू, मी ऑफिसमधून निघताना
तिला विचारलं होतं, पण ती म्हणाली की ती साईटवर एक चक्कर मारून मग येईलच कदाचित आता थोड्या वेळात. मायानी आजोबांना सांगितलं, पण मी तिला देखील लवकर ये असं सांगितलंय. करवली आहे ती लग्नात. मीची एकुलती एक बहीण. तिच्या आवडीनिवडी पण लक्षात घ्याव्या लागतील ना भावाच्या लग्नात. माझं म्हणणं काय तर लग्नात सगळ्यांचीच हौसमौज व्हायला पाहिजे. म्हणजे लग्न कसं छान पार पाडलं जाईल, एकदम आनंदात. आजोबा पुढे म्हणाले, बरोबर आहे दादू तुमचं. उद्यापासून तिला आमच्यासोबत घेऊनच येत जाऊ, मीत बोलला. चला आता तुम्ही फ्रेश होऊन घ्या आणि आराम करा. जेवायचीच वेळ होईल आता. मी पण थोडा वेळ रूममध्ये जाऊन पडावं म्हणतो जेवणापूर्वी, आजोबा म्हणाले आणि त्यांच्या रूममध्ये गेले. मीत आणि माया देखील बेडरूममध्ये गेले. दोघेही खूप खुश होते. आजोबांचा त्यांच्या लग्नाच्या तयारीसाठीचा उत्साह पाहून त्यांना खूप भारी वाटत होतं. माया आधी फ्रेश होऊन आली आणि मग नंतर मीत फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. मीत जेव्हा फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्यांनी बघितलं की माया बेडवर पाय लांब करून मागे टेकून बसली होती आणि हातात मोबाईल घेऊन त्यात काहीतरी करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक मस्त लाजरं हसू होतं. ती नक्कीच लग्नासंबंधितच काहीतरी करत आहे हे मीतला तिच्याकडे पाहून समजलं होतं. तो तिच्या शेजारी जाऊन थांबला आणि तिच्याकडे पाहू लागला. ती इतकी मग्न झाली होती की तिच्या लक्षातही आलं नाही की मी तिच्या शेजारी हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत उभा आहे. मीतला आता हे पाहून उत्सुकता झाली की ही असं काय करत आहे मोबाईलमध्ये एवढं मग्न होऊन की तिला याचंही भान नाही आहे की मी तिच्या शेजारी उभा आहे. त्याने हळूच तिच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहायचं ठरवलं. त्याला दिसलं की तिने मराठी लग्नातल्या विधींबद्दल काहीतरी सर्च केलं होतं आणि त्या सगळ्या विधींबद्दल आणि त्यांच्या मागचा अर्थ ती वाचत होती. मीतने तिला चिडवण्याच्या उद्देशाने तिच्याकडे पाहत घसा साफ केला. मीतच्या आवाजाने माया दचकून भानावर आली. जेव्हा तिने मोबाईलमधून डोकं वर काढलं तेव्हा तिला दिसलं की ती काय वाचत आहे ते मीतने पाहिलं आहे. काय रे मीत, धिस इज नॉट फेअर. असं माझ्या मोबाईलमध्ये डोकावून बघशील का तू मी काय करतेय ते? माया थोडी लाडातच म्हणाली. काय करणार, तू इतकी मग्न होऊन मोबाईलमध्ये पाहत होतीस आणि इतकं गोड हसू तुझ्या चेहऱ्यावर होतं. मग माझी पण उत्सुकता वाढली की असं काय आहे ज्याने माया इतकी खुश होतीये. म्हणलं पाहावं मी पण. आता माझ्या होणाऱ्या बायकोला कोणत्या गोष्टीमुळे एवढा आनंद होऊ शकतो ते मी जाणून घ्यायला हवंच ना. मीत तिला चिडवत म्हणाला. मीतनी ज्या सहजतेने मायाला होणारी बायको असं संबोधलं होतं त्याने मायाच्या मनात आनंदाच्या लहरी उमटल्या होत्या. तिला ते ऐकून खूप खास वाटत होतं. बरं, माया पण हसत म्हणाली. मी तर लग्नात काय हवं नको याची माझी लिस्ट बनवायला चालू करणार आहे. तू पण बनवून घे, नाहीतर नंतर म्हणशील सगळं तुझ्याच पसंतीने केलं होतं लग्नात. मी तिची थट्टा करत म्हणाला.
दोघे खळखळून हसले. सगळं तुझ्या पसंतीने केलं तरी माझी काही हरकत नाही. उलट मला आवडेलच ते. माझ्यासाठी लग्नात होणारे विधी, संस्कार आणि सगळ्यांचे आशीर्वाद हेच खूप अनमोल असतील. माया बोलली. माया, खरंच तू खूप वेगळीच आहेस. मी तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाला. मायाने स्मितहास्य केलं. बरं ऐक, मला थोडं काम आहे. मी स्टडी रूममध्ये जातो. डिनरला जाताना मला हाक मार. मीत बोलला. मायाने होकारार्थी मान हलवली आणि मीत बेडरूमच्या बाहेर पडला. मायाने परत मोबाईलमध्ये डोकं घातलं आणि भूमिका कुठेपर्यंत आली आहे याची चौकशी करण्यासाठी तिने भूमिकाला फोन लावला. पण तिचा नंबर नॉट रिचेबल येत होता. चार्जिंग संपली असेल म्हणून मोबाईल स्विच ऑफ येत असेल असं समजून तिने इंटेरियर डिझायनरला कॉल केला. रेस्टॉरंट साईटवर भूमिका त्यांच्यासोबत असेल असं तिला वाटलं. हॅलो मॅम. इंटेरियर डिझायनरने कॉल उचलल्यानंतर बोलायला सुरुवात केली. हॅलो, काम कसं चालू आहे? मला आज यायला जमलं नाही, पण जे काही अपडेट्स असतील ते तुम्ही भूमिकाला दिलेत ना? मायाने विचारलं. हो मॅम, काम अतिशय सुरळीत चालू आहे आणि आपण जसा प्लॅन ठरवला आहे त्यानुसार आपण ट्रॅकवर आहोत. इंटेरियर डिझायनर बोलला. आणि हो, भूमिका मॅमला आम्ही सगळे अपडेट्स दिले आहेत. तुमच्यासोबत उद्या चर्चा करतील असं त्या म्हणाल्या. तो पुढे म्हणाला. ठीक आहे. बरं, एक काम करता का? भूमिकाचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे. ती तिथे जवळपास असेल तर तिला फोन देऊ शकता का प्लीज? मला थोडं तिच्यासोबत बोलायचं होतं. माया म्हणाली. मॅम, भूमिका मॅम जवळपास अर्धा तास आधीच इथून निघाल्या आहेत. तो म्हणाला. अच्छा, ठीक आहे. मग मी तिच्यासोबत घरी आल्यावर बोलते. तुम्हाला काही लागलं तर मला कळवा. माया म्हणाली आणि तिने कॉल ठेवला. भूमिकाला रेस्टॉरंट साईटवरून निघून अर्ध्या तासापेक्षा जास्ती वेळ झाला आहे. म्हणजे ती आत्तापर्यंत घरी परतलीच असेल असं मायाला वाटलं. डिनर करतानाच तिच्याशी बोलावं असं तिने ठरवलं. डिनरची वेळ झाली आणि माया, मीत आणि आजोबा सगळेच जेवणासाठी डायनिंग टेबलवर एकत्र आले होते. भूमिका डिनरसाठी आणखी आली नव्हती. परी, भूमिका दिसत नाहीये. जा तिला बोलावून आण. मीत परीला म्हणाला. यंग मास्टर, भूमिका मॅम अजून आल्या नाहीत. परी म्हणाली. भूमिका अजून घरी आली नाही? नेहमी तर ती वेळेवर घरी पोहोचते. आजोबा आश्चर्याने म्हणाले. हो ना, तिची वेळ झालीये, पण काहीच कळलं नाही. काही कारण असेल कदाचित. मीच सुद्धा थोडा गोंधळून म्हणाला. माया मात्र आता विचारात पडली. इंटेरियर डिझायनरला कॉल केल्यावर तो म्हणाला होता की भूमिका साईटवरून निघून अर्धा तास झाला होता आणि आत्तापर्यंत ती घरी येणं अपेक्षित होतं. माया, तुला काही कॉल आला होता का तिचा? ती रेस्टॉरंट साईटवरून निघाली आहे वगैरे असा? मीतने विचारलं.
माया मीत आणि आजोबाला हे सांगणार इतक्यात दरवाजाची बेल वाजली आणि भूमिका आत आली. ती लिव्हिंग रूममधून डायनिंग टेबल जवळ आली. काय सगळेच माझी वाट पाहत होते वाटतं, भूमिका हसत म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा जाणवत होता. हो भूमिका, तू कधीच इतक्या उशिरा घरी येत नाहीस. काही विशेष कारण आहे का? मीत हसत म्हणाला. काही नाही रे मीत, रेस्टॉरंटच्या साईटवर गेले होते. तिथं काही थोडं काम चालू होतं. निघताना ट्रॅफिकमध्ये अडकले, म्हणूनच उशीर झाला. भूमिकानं स्वतःला सावरत उत्तर दिलं. मायानी तिच्याकडे निरखून पाहिलं. भूमिकाच्या बोलण्यात एक वेगळीच घाई जाणवत होती. जणू ती काहीतरी लपवत होती. भूमिका, साईटवर काही प्रगती झाली आहे का? मी देखील आजच फोन केला होता इंटेरियर डिझायनरला. माया मात्र थोडी शांत राहिली आणि तिने विचारलं. हो माया, बरीच प्रगती झालीये. किचनच्या फिनिशिंगचं काम चालू आहे. भूमिकानं मायाकडे नजर फिरवली आणि पटकन उत्तर दिलं. ती काहीतरी लपवत आहे हे मायाच्या लक्षात आलं. माया हसली आणि तिला समजलं की भूमिका काहीतरी सांगत नाहीये. ठीक आहे, कामाच्या गोष्टी तर होत राहतील. भूमिका बेटा, चल फ्रेश होऊन ये, जेवण करून घेऊयात. आजोबा ती चर्चा मध्येच थांबवत म्हणाले. हो आजोबा, मी आलेच फ्रेश होऊन. तुम्ही सुरू करा. भूमिका बोलली आणि तिच्या बेडरूमच्या दिशेने गेली. मी फोन केला होता इंटेरियर डिझायनरला, तेव्हा तो म्हणाला होता की भूमिका तिथून अर्धा तास आधीच निघून गेली होती. मग भूमिका इतका उशिरा का आली घरी? मायाच्या डोक्यात विचार आला. काही वेळाने भूमिका फ्रेश होऊन आली आणि सगळ्यांनी डिनर केलं. डिनर नंतर मीत परत स्टडी रूममध्ये गेला. डिनरच्या आधी चालू केलेलं काम त्याला पूर्ण करायचं होतं. आजोबा त्यांच्या बेडरूममध्ये गेले. माया आणि भूमिका दोघी लिव्हिंग रूममध्ये आल्या. भूमिका, तुझं साईटवरचं काम नीट पार पाडलं ना? मायाने सहज विचारलं. हो, छान पार पडलं काम, भूमिका थोडं अडखळत म्हणाली. मी जेव्हा 2-1 तासांपूर्वी इंटेरियर डिझायनरला कॉल केला होता, तेव्हा डिझायनर म्हणाला की तू अर्धा तास आधीच निघाली होतीस तिथून. माया पुढे म्हणाली. हो, मी तिथून लवकरच निघाले होते, पण ट्रॅफिक फार होता, त्यामुळेच उशीर झाला. भूमिका थोडी गोंधळली, पण लगेच सावरत म्हणाली. कितीही ट्रॅफिक असली तरी रेस्टॉरंट साईटवरून राजाध्यक्षांच्या बंगल्यावर येण्यासाठी जास्तीत जास्त 1 तास वेळ लागला असता, पण भूमिकाला घरी पोहोचायला 3 तासापेक्षा जास्ती वेळ लागला होता. माया थोडी हसत तिच्याकडे बघत राहिली. भूमिकाचं आजचं वागणं आणि बोलणं दोन्ही तिला काहीतरी वेगळं वाटलं. भूमिका, तू काही लपवत तर नाहीयेस ना? मायाने विचारलं. मी का लपवेन काही? काहीच लपवत नाहीये, भूमिका लगेच म्हणाली. तिचा इतका फास्ट आलेला रिप्लाय पाहून ती नक्कीच काहीतरी लपवत आहे हे नक्की होतं.
पण भूमिकाने स्वतःहून ती गोष्ट आपल्याला सांगावी असं मायाला वाटलं. ठीक आहे, मला फक्त विचारायचं होतं. तू म्हणत आहेस तर मी जास्त विचार करत नाही, माया बोलली. माया, मला खूप झोप येत आहे, आपण उद्या बोलूयात, भूमिका म्हणाली. चालेल, गुड नाईट, आराम कर. मायाने होकारार्थी मान हलवली आणि भूमिकाचा निरोप घेतला. मायाच्या मनात एक वेगळाच संशय येऊन गेला. भूमिकाचं आजचं वागणं तिला नेहमीसारखं वाटत नव्हतं. तिला जाणवलं की भूमिका काहीतरी लपवत आहे, पण नेमकं काय हे मात्र माया ओळखू शकली नाही. माया बेडरूममध्ये आली आणि बेडवर बसली. मीच स्टडी रूममध्ये होता. मीच स्टडी रूममधून परत आल्यावर त्याच्याशी या विषयावर बोलायचं असं तिने ठरवलं. भूमिका नेमकं काय लपवत आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं. समजा ती गोष्ट तिच्या आजाराबद्दल असेल तर कोणतीही रिस्क घ्यायची तिची इच्छा नव्हती. ती थोडी विचारात गढून गेली. भूमिकाला काहीतरी सांगायचं नाहीये असं तिला वाटत होतं. कदाचित तिच्याकडे अजून सांगण्यासारखं काहीतरी महत्त्वाचं आहे असा विचार माया करत होती. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.